नाशिकमध्ये झाडे वाचवण्यासाठी आज नागरिक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत। झाडांच्या संरक्षणासाठी काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये अनेक पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले। विशेष म्हणजे या आंदोलनात अमित ठाकरे देखील सहभागी झाले। यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं आहे की नेहमी नेते मोर्चे काढतात, पण आज झाडांसाठी नागरिक स्वतःहून एकत्र आलेत आणि मी केवळ त्यांच्यात सहभागी होण्यासाठी येथे आलेलो आहे। तसेच झाडे का कापली जात आहेत याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे। समन्वय समितीच्या बैठकीत आपण देखील उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। झाडे कापू नयेत ही आमची मुख्य मागणी असून समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत एकही झाड कापू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे। त्यासोबतच त्यांनी म्हटलं आहे की आमची सत्ता असताना देखील कुंभमेळा झाला, त्यावेळी एकही झाड न कापता साधू ग्राम तयार करण्यात आले। दरम्यान पर्यावरण प्रेमी अमित कुलकर्णी यांनी म्हटलं आहे की तपोवन येथील सेंटरबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही। आज झाडे आणि इतर मुद्द्यांवर महापौरांसोबत चर्चा झाली असून बैठकीत एक समन्वय समिती तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला। या समितीच्या माध्यमातून पुढील बैठका होणार असून पुढील आठवड्यात बैठक झाली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलेला आहे। या समितीसाठी 12 ते 15 सदस्यांची नावे देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। काय प्रकार आहे तुमचा एकमेकांवर विश्वास नाही, विश्वासाचा भाग नाहीये। त्यांनी असं सांगितलं होतं की 7 नावं द्या, तर 7 नावं आमच्यामध्ये 7 नावं करण्यासाठी आमची एवढी कमी संख्या नाहीये, आमची संख्या जास्त आहे। आमच्यामध्ये पर्यावरणप्रेमी असल्यामुळे आमच्यामध्ये पर्यावरणाने काम करणारे लोक जास्त आहेत। आम्ही 7 नावं तुम्हाला फक्त देऊ शकत नाही, आमच्याकडे जास्त नावं आहेत। आम्ही त्याला आहे की आम्हाला 12-15 नावं, आम्ही 12-15 नावं देऊ, आम्ही 7 नावं देऊ शकत नाही। कारण की ही कुठली समिती ही काय एखाद्या पक्षासाठी किंवा तुमच्या एखाद्या एरियासाठी नाहीये, ही पूर्ण नाशिकच्या पर्यावरण आणि तपोवन हा जो आपला नाशिककरांची जी आस्था आहे, आपला जो कुंभमेळा दृष्टीने जे महत्वाचा विषय त्या ठिकाणी आपण ही समिती बनवतोय। तर या ठिकाणी आम्हाला नावं देताना 7 नावं आम्ही देऊ शकणार नाही, त्या विषयी आमचं भांडण होतं। आम्ही 12-15 नावं देऊ। महापौर मॅडमने ते ऍग्री केलेलं आहे की चालतील, पण तुम्ही आज द्या, आम्ही पुढच्या 2 दिवसात त्याच्याबद्दल मीटिंग घेऊ। आजचा जो मोर्चा आहे पर्याय काय म्हणजे तुम्ही म्हणला की पर्याय आम्ही सगळे द्यायला तयार आहोत। जेव्हा राजसाहेबांची सत्ता होती तेव्हा पण तिकडे कुंभमेळा झालेला आणि आम्ही तिकडे उत्तम प्रकारे साधू संतांची काळजी घेऊन तिकडे सुरळीत पार पाडलेला तो। एकही झाड तुटलं नव्हतं। त्याच्यामुळे मला वाटतं की जर इच्छाशक्ती असेल तर आपण हे करू शकतो, आणि जर इच्छाशक्ती नसेल, जर तुम्हाला कोणाच्या तरी घशात घालायची असेल ती जमीन कुंभमेळा झाल्यावर, तर मला वाटतं काय होतं हे तुमच्या समोर आहे। मला वाटतं हे 5 ते 7 हजार झाडं जे रस्त्यावरची पण कापतायत रस्ता मोठा करायला, कशासाठी? आपण 500 किलोमीटरचे रस्ते उत्तम केले, मध्ये झाड असेल तर त्याच्या भोवती रस्ते बांधले, पण उत्तम एक खड्डा नाही पडला पावसाळ्यात। त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की करायची असेल आणि इच्छाशक्ती असेल तर होऊ शकतं। माझी फक्त एवढीच इच्छा आहे की जे काय करताय तुम्ही ट्रान्सपरन्सी पारदर्शकतेने करा, समितीमध्ये आमच्या लोकांना घेऊन करा, आणि त्या समितीमध्ये मी पण असणार।